भाकरी बनवण्यासाठी थोडं पीठ घ्यायचं. 1 कप पिठामध्ये थोडंसं पाणी, गरम पाणी मिक्स करून पिठाला छान असं मळून घ्यायचं. मळलेल्या पिठाला एकजीव होईपर्यंत त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा. गोळा बनवल्यानंतर त्याला तसा हातावरती रोल करून थोडंसं पिठाचं डस्टिंग करून असं हातावरती त्याला रोल करायचा. देन तुम्ही परातीमध्ये किंवा ताटामध्ये थोडंसं पीठ घालून त्याला असं एका हाताने थापून भाकरीला शेप द्यायचा. भाकरी रोल ऑन करत करत त्याला जेवढी आपल्याला हवी तेवढी मोठी करायची. शक्य असल्यास जर तुम्हाला जमत असेल तर असं 2 हाताने सुद्धा तुम्ही त्याला रोल करू शकता. आता कशाला मग घेतलं नाही तू. असं छान त्याने चुलीला जाळ लावलेला आहे आणि त्याच्यावरती तवा टाकल्यानंतर भाकरी अशी टाकलेली आहे. पिठाची बाजू जी आहे ती वरती यायला हवी. थोड्या 1-5 सेकंदानंतर आपण त्याला असं गरम थंड पाण्यानं असं हात फिरवून घेणार आहोत. जो पिठाची वरची बाजू आहे त्याला त्याला आपण पलटी करून परत चुलीवरती शेकण्यासाठी ठेवलेली आहे. भाकरी अशी शेकून झाली तिला तुम्ही तव्यामध्येच असं पलटून भाजू शकता. अशी टम्म फुगणारी तुमची भाकरी रेडी होईल. शक्य असल्यास जर तुम्हाला फक्त खरपूस हवी असेल तर असं चुलीमधील जो कोळसा आहे तो बाहेर काढून त्याला अशी भाकरी लावून शेकून घ्यायची. चवीला अतिशय उत्तम आणि अप्रतिम बनते.